भाजपनं जळगावमधल्या विद्यमान खासदारांचं तिकीट कापलंय। उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिलेली आहे। पक्षांतर्गत कुरघोडीतनं पाटील यांचा पत्ता कट झाल्याची जिल्ह्याभरामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं महाराष्ट्राची पहिली यादी जाहीर केली आहे। त्यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कट झाला। भाजपनं उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली। उन्मेष पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। राजकारणामध्ये काम करत असताना अत्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे की राजकारण हे समाजात मिरवण्यासाठी किंवा पद मिळवण्यासाठी करायचं नसून पद हे साधन आहे, ते साध्य नाही जीवनाचं। जीवनामध्ये आमदार खासदार किंवा त्या ठिकाणी पद महत्त्वाचं नाही, ते साधन म्हणून जे मला मिळालं त्याचं मी काम केलं। पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून उन्मेष पाटील यांची उमेदवारी कापण्यात आल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे। चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी उन्मेष पाटलांचा सुप्त राजकीय संघर्ष काही लपून राहिला नाही। राजकीय मतभेद आणि पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या विरोधाचा फटका उन्मेष पाटील यांना बसल्याचं बोललं जातं। तर गेल्या वेळी उमेदवारी नाकारल्यामुळे यंदा पक्षानं विचार केल्याचा दावा स्मिता वाघ यांनी केला। त्या नेतृत्वावर माझा विश्वास होता। कुठं ना कुठं न्याय देण्याची जी काही पद्धत आहे भारतीय जनता पार्टीमध्ये, त्याच्यामुळेच परिवार मला वाटतं आज या ठिकाणी म्हणजे माझं उमेदवारी आहे। केंद्रात आणि राज्यात ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे त्याच्यावर जनतेचा विश्वास आहे आणि त्या विश्वासावरच मला वाटतं ही माझी उमेदवारी आहे। त्याच्यातनं मला त्याचा मी छोट्याने तर चांगल्या मताधिक्याने निवडून हा माझा या ठिकाणी विश्वास आहे। खरं तर भाजपकडून उमेदवार जाहीर होण्यापूर्वी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनंही दावा ठोकला होता, पण आता त्यांचा सूर बदलला आहे। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही भाजपाचं प्रामाणिकपणे काम करतो आहे। ह्याही वेळेस आता भाजपाचे उमेदवार स्मिता वाघ आहे, महायुतीचे उमेदवार आहे। त्यांचे सगळेच शिवसैनिक पदाधिकारी नेते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील। जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपनं उमेदवार बदलून नवी खेळी केली, मात्र ही खेळी यशस्वी होणार का हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।